हाय. घरामध्ये असलेलं वातावरण आणि आपण हा आहे आजचा विषय. अ, घरातलं वातावरण हा विषय असा आहे की ज्याचा अनुभव प्रत्येक मूल अगदी त्याच्या लहानपणापासून घेत असतं आणि थोडीशी समज आल्यानंतर त्याला आपल्या घरातलं वातावरण, आपल्या शेजारच्या घरातलं वातावरण, आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरातलं वातावरण असे सगळे फरक कळायला लागतात आणि व्हायब्रेशन्स या दृष्टीने जरी आपल्याला इतकं सगळं डीपर लेव्हलवर कळत नसलं लहानपणी, तरीसुद्धा आपल्याला त्या घरातल्या वाइब्स जाणवत असतात स्पष्टपणे. तुम्ही ते फील करत असता. अगदी साधं बघा, तुम्ही कोणाच्याही घराच्या दारापाशी उभा राहिलात, बेल वाजवलीत, समोरच्या माणसाने दार उघडलं कीच तुम्हाला काही जाणीवा लगेचच होतात की ह्या घरात आपण जावंसं वाटावं का या घरात अजिबात जावंसं वाटत नाही. तर हे काय आहे? हे मॅजिकल आहे, पण हे आहे त्या घरामध्ये राहणारी जी माणसं असतात, अर्थात मी मोठी म्हणजे त्या घराची जबाबदारी असणारी अशा अर्थी म्हणते, कारण त्यांच्या हातात बऱ्याचशा कीज असतात. तर त्यामुळे घरामधली माणसं कशा तऱ्हेने ते घर ठेवत आहेत, घरातल्या माणसांशी वागत आहेत, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या घराच्या वातावरणावर होत असतो. मला आठवतं, मी हे सांगत असताना तुम्हालाही तुमच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी येतील. माझ्या एका मैत्रिणीचं घर असं होतं ना, की इतकं वेलकमिंग की आम्हाला तिच्या घरी अभ्यास करायला जायला खूप आवडायचं आणि त्या निमित्ताने आमचा अभ्यासही छान व्हायचा. याचं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तिची आई. ती इतकी स्वागत करणारी होती येणाऱ्या मैत्रिणींचं. आम्ही तिच्या घरी गेलो की जेवढा वेळ आम्ही अभ्यास करतोय तेवढा वेळ तिची आई अजिबात टी व्ही बघायची नाही, का आता आम्हाला डिस्टर्ब नको व्हायला. किंवा ती आम्हाला हमखास 4 वाजता काहीतरी छान इंटरेस्टिंग असं खायला आणून द्यायची आणि त्यावेळेला खास करून समोर बसायची, गप्पा मारायची. तिला हे माहीत असायचं की आम्ही सगळ्या मैत्रिणींमध्ये कोण काय करतं, कोणाकडे कुठची कला आहे. ती त्या कलेचं कौतुक करायची. ती कुणी काही चांगले मार्क कुठच्या विषयात मिळाले तर कौतुक करायची. ती हेही सांगायची, हा विषय तुझा छान आहे ना गं, आमच्या हिला जरा शिकव ना. हे जे तिचं वागणं सगळं होतं ना, ते इतकं आपुलकीचं होतं. तर त्या घरामध्ये आम्हाला नेहमी जावंसं वाटायचं आणि आम्हाला कौतुक मिश्रित हेवा वाटायचा तिचा, की तुझी आई किती चांगली आहे गं. याचबरोबर मला काही अशीही घरं आठवत आहेत, की ज्या घराच्या जवळपास जरी जायचं म्हटलं ना, तरी आमचे हातपाय लटपटायचे. तिची आई आणि तिचे वडील इतके धाकाचे होते, म्हणजे काही घरांमधले वडील आणि काही घरांमधली आई इतके धाकाचे, की ते त्यांच्या मुलांना तर भरपूर मारत असायचे, ओरडत असायचे. पण आम्ही जरी मैत्रिणी कुणी गेलो किंवा आम्ही दार वाजवलं, तरी इतके डोळे वटारून विचारणं, काय पाहिजे, काय हवं आहे, की आमची घाबरगुंडी उडायची आणि आमचं डेअरिंग नाही व्हायचं त्यांच्या घरामध्ये जायचं. आणि आम्हाला तेव्हा असं वाटायचं, बापरे, ही कशी काय राहते या घरामध्ये. थँक गॉड आमचं घर असं नाही आहे. सो आता हे मी सांगितल्यानंतर तुम्हाला अशी खूप घरं आठवतील, की येस, यांच्या घरात भयंकर धाक होता, यांच्या घरात मोकळेपणा होता. तर हे जे धाक ठेवणारी मंडळी असतात ना, तर त्यांचं लुटूपुटूचं राज्य असतं असं मला वाटतं. किती वर्ष तुम्ही धाक ठेवणार ना समोरच्या माणसावर. कधी ना कधी त्या माणसाकडे पॉवर येतेच की तो तुम्हाला जुमानणार नाही, तो तुम्हाला विरोध करेल. तर त्यामुळे आपण फार पॉवरफुल आहेत असं समजून चालू नये अशा धाकात ठेवणाऱ्या मंडळींनी. ते दुसऱ्याचं लिटरली जीवन आपण एखादा स्पंज कसं सक करून घेतो की नाही, पाणी वगैरे, तर तसं तुम्ही त्यांचा जीवनरस सक करत असता. तुम्ही ॲक्च्युली त्यांचं जीवन फुलायचं सोडून तुम्ही कोमेजवून टाकत असता. तर धाक ठेवणाऱ्या प्रत्येक मंडळी जे कोण आज व्हिडिओ बघत असतील, यावर खरोखर विचार करावा की आपण काही भलं करतो आहे का आपल्या घरातल्या लोकांचं. आणि बघा, 1 दिवस 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे तसं असतं. तुम्ही आज त्यांना धाकात वाढवलं आहे, एक दिवस त्यांच्याकडे पॉवर येणार आहे आणि इतकी पॉवरफुल होतील ते की की ते तुम्हाला जुमानणार नाहीत एक दिवस. आणि मी असं नेहमीच पाहिलेलं आहे की धाकात ठेवणाऱ्या मंडळींचं म्हातारपण फार कठीण असतं. त्यांनी जे लोकांना दिलं आहे ते सगळं म्हातारपणे सहन करावं लागतं. सो बेटर आहे की तुम्ही असं वातावरण आपल्या घरात असू नये ह्याबद्दल काळजी घ्यावी. याचबरोबर काही वातावरण तुम्ही घरांमध्ये बघाल तर ते अतिशय शिस्तीचं. म्हणजे ते इतकं कधी-कधी इरिटेटिंग होतं. आणि पूर्वी कसं असायचं, एखादी खोली, 2 खोल्या अशी जेव्हा छोटी घरं असतात, तेव्हा जे पेरेंट्स असतात ना, तर ते कधी-कधी शिस्तीच्या नावाखाली इतकं काही त्रास देतात ना आपल्या मुलांना, की
आता समजा मुलं अभ्यासाला बसली आहेत तर सारखं काही 90 डिग्रीजच्या शेपमध्ये पाठ अशी ठेवून नाही बसू शकत ना. मुलं छोटी मुलं आहेत शेवटी. ती काहीतरी असं बसणार तसं बसणार पाठ दुखायला लागली की. तर तिथे पण त्यांना टोकणार म्हणजे ऑल द टाईम त्यांच्यावर सारखं लक्ष, असं नाही बसायचं, हे नाही करायचं, इकडे नको चढू, हे नको करू. तुम्ही इतकी पण शिस्त जर मुलांना सतत लावत असाल तर तुमच्या मुलांसाठी ते घर अतिशय इरिटेशन होतं. त्या मुलांना कधीही घरी जावंसं वाटत नाही. आम्ही बरेचदा बघितलेलं आहे की खेळणं झाल्यानंतर आम्ही जसं घरामध्ये जायचो तसं त्या मुलांना घरी जायचं म्हणजे संकट वाटायचं. त्यांना असं वाटायचं जितके तास मी बाहेर राहीन तेवढं बरं आहे, मला घरी नाही जावं लागणार. काही घरं मी अशी पाहिलीत की एकदम उदासीन. म्हणजे काही घरं तर मला आठवतात की जिथे संध्याकाळी दिवा पण लागायचा नाही. असं मिणमिणत्या दिव्यात अंधारात घरात माणसं असायची आणि मला असं वाटायचं की का ना असं इतकं उदास भकास घर. त्या घराच्या खिडक्या पण कधी उघडलेल्या नसायच्या, पडदे पण एकदम टाईट लावून घेतलेले आणि त्यामुळे आपोआपच असं काहीतरी विचित्र घराचं वातावरण बनून जायचं. माहिती नाही त्यांच्या घरातली लोकं फार उदासीन असतील, स्वतः डिप्रेशनमध्ये असतील, पण त्या सगळ्याचा परिणाम शेवटी मुलांवर होतोच ना. काही घरं मी अशी पाहिली आहेत की इतकी बेशिस्त की कोणाचा कोणाला पत्ता नाही. आई-वडील दोघंही बाहेर काम करणारे, घर नोकर मंडळींवर सोडून दिलेलं. मुलं येत आहेत, वाटेल तसं वागत आहेत, काहीही करत आहेत, केव्हाही जेवत आहेत, केव्हाही येत आहेत, जात आहेत. काही घरं अशी पण बघितलेली आहेत की जिथं मुलं वाटेल तसं आई-वडिलांशी बोलत असतात. काही त्यांना कळतच नसतं की आपण काय वागतोय. आई-वडीलही वाटेल तसं ऐकून घेत असतात. असं मोस्टली तिथे होतं जिथे जे घरातली मोठी मंडळी आहेत तीच त्या आई-वडिलांचा काही मान ठेवत नसतील तर आपोआप मुलंही पुढे जाऊन तशीच होतात. तर त्यामुळे घरातलं वातावरण एका माणसासाठी नाही, ते घरामध्ये असणाऱ्या अनेक माणसांसाठी त्यांचा विकास होईल का नाही होणार इतकं महत्त्वाचं काम बजावत असतं. मला एक घर आठवतं आहे माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे बहिणीच्या मैत्रिणीचं. आम्ही सहज म्हणून तिच्याकडे एकदा गेलो, तिचं काहीतरी वही द्यायची होती म्हणून आणि त्या घरामध्ये गेल्यावर आम्हाला कळलं की तिला एक छोटीशी खोली होती. तिला एक मतिमंद भाऊ होता. तो भाऊ असा घरात लोळत होता, हवं ते करत होता. तिच्या आईनं आमचं चांगलं स्वागत केलं. म्हणली पहिल्यांदाच आलाय, खाल्ल्याशिवाय जायचं नाही. तिने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी मटार मिक्सरमधनं काढून बिढून सँडविच केलं. मग तो मतिमंद भाऊ रडायला लागला तर त्याच्यासाठी एक छोटासा तेवढ्याशाच घरात झोपाळा होता. मिक्सर काढलेला होता तो परत लगेच कपाटात ठेवला. वरनं झोपाळा काढला, त्या मुलाला त्यात बसवलं. त्याला म्हणजे मी पाहून इतकी छोटी होते मी, पण तरी पाहून थक्क झाले की इतक्या छोट्या घरात अशा वातावरणात राहूनसुद्धा ते घर किती वेलकमिंग आहे. ही माणसं किती आनंदाने जगत आहेत आणि एवढ्या ह्याच्यातसुद्धा आगत स्वागत करत आहेत. तर खूप घेण्यासारखं आहे. म्हणजे आजही आठवण लक्षात यातनंच तुमच्या लक्षात आलं असेल की ते घर माझ्या कायमच लक्षात राहिलं. तर असंच असतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये वातावरण असं द्यायला पाहिजे की जिथे प्रत्येकाला आपुलकी वाटेल, त्यांना स्पेस मिळेल आणि त्यांचा विकास होईल. हे खरं उद्दिष्ट असलं पाहिजे घराच्या वातावरणाचं. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.